आपण सुरू करण्याआधी एक छोटासा व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला दाखवते. अगोदर तो तुम्ही पाहून घ्या. इतरत्र कुठलेही नसून अष्टविनायकपैकी एक जे तीर्थक्षेत्र आहे थेऊर येथील आहे. या ठिकाणी हे हॉटेलचे सगळे जे फ्लेक्स लावलेले आहेत यामध्ये जर जाणीवपूर्वक लक्ष देऊन जर तुम्ही पाहिलं असेल ना, तर सौ पल्लवी युवराज काकडे यांचा सुद्धा तेथे फ्लेक्स लावलेला आहे आणि त्यांची घोषणा अशी आहे की कामाची माणसं, जिद्द, कामाची हमी, विकासाची. जेव्हा हे फ्लेक्स लावण्यात आले तेव्हा नक्कीच इथे पडलेला जो कचरा आहे यांना दिसला नसेल का हो? की फक्त कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिलाय, आमच्या जाहिराती करायच्या आहेत म्हणून करा आणि तो लावा, तिथून निघा, असा विचार करण्यात आलेला आहे. मुद्दा हा नाहीये की तिथं तो फ्लेक्स लावलाय. मुद्दा हा आहे की तिथे तुम्ही आता जर पाहिलं असेल त्या गायी आहेत जे खाण्यासाठी तिथे आलेल्या आहेत आणि त्या चरतायत. तिथे आपण चरण्यासाठी त्यांना तिथे गवत वगैरे असं काही नाहीये, तर तिथे टाकण्यात आलेला जो कचरा आहे, शिवाय नुसता कचराच नाही तर तिथे प्लास्टिकच्या पिशव्या, पूर्ण कचरा डांबून तिथे प्लास्टिकच्या पिशव्या अशा तिथे पडलेल्या आहेत आणि याकडे कुणाचंही लक्ष नाहीये. शिवाय हा जो रस्ता आहे या रस्त्याला तुम्ही नीट पाहू शकता. थेऊर येथून हा जो रस्ता गेला आहे याकडे जरा नीट पाहिले आहे का कुणी लक्ष देऊन? या ठिकाणी हा कचऱ्याचा ढीग व याच ठिकाणी स्वतःचे पोट भरणाऱ्या या गाया, शिवाय प्लास्टिकच्या आणि घाणीचे साम्राज्य असलेला हा रस्ता संध्याकाळी 6च्या नंतर अंधारात डुबतो. येथे कसल्याही प्रकारचे संरक्षण, लाईटीचे खांब किंवा रस्त्यावरील हायलाईट करणारे रेडियमचे स्टिकर आपल्याला आढळत नाहीत. शिवाय येथून वाहणाऱ्या या भरधाव गाड्या ज्यांना कोणत्याही प्रकारची स्पीड मर्यादा दिलेली नाही आहे. याच बाजूने वाहणारी ही मुळा-मुठा नदी. आता तुम्हीच सांगा, या ठिकाणची सुरक्षितता व या ठिकाणाचे जे सुरक्षतेची हमी आहे ही जबाबदारी नेमकी कोण घेणार किंवा कुणावरती ढकलणार? ही जबाबदारी कुणाची आहे? गोष्ट छोटी नाहीये, विचार करण्यासारखी आहे आणि यावर विचार हा झालाच पाहिजे. धन्यवाद.